मातीसाठी दिले सर्वस्व प्राण, मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण. आजही स्मरतो तो लढा, त्या वीरांचे बलिदान, त्या वीरांचे बलिदान. नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्वरूपा बालाजी पानसरे. मी आता 6वी शिकते. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली. मित्र हो, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले तरी आपला मराठवाडा पारतंत्र्यातच होता. मराठवाडा जुलमी निजामशाहीच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासिम रिजवी यांनी सैन्यात मुस्लिम स्वयंसेवेसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली. त्यांनी उभारलेल्या सैन्यांना रजाकार म्हणून ओळखले जायचे. रजाकारांनी नागरिकांवर खूप अत्याचार केला. मराठवाड्याच्या गावागावात हा लढा लढला गेला. प्रत्येक गावातून अनेक शूरवीर वीरांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता या लढ्यात उतरले. त्यांनी रजाकारांना सांगितले की हा लढा बंद करा, पण त्यांनी हे करण्यास साफ नकार केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस तक्रारीची घोषणा केली. भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे इंग्रजांचे गुडघे टेकले. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या राजवटीतून आपली मुक्तता झाली. भारतीय नागरिक राजवाड्याचे नागरिक म्हणून ओळखले गेले.